सत्ताधारी बसलेला जो आहे, पोलीस हा जो आहे हा जनतेचा नोकर आहे। तेव्हा जनता कायदा हातामध्ये घेते त्यावेळेस ते राज्यच स्वतःच्या ताब्यामध्ये घेते अशी परिस्थिती आहे। आमच्या ज्या इलेक्शन झाल्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या, तर राज्य कमिटीचे असणारे अध्यक्ष म्हणून जे निवडून आले ते राजेंद्र पातोडे, आजची जी बैठक झाली त्या बैठकीला उपस्थित होते नागोराव पांचाळ, ॲडव्होकेट अरुण जाधव, जीतरत्न पटाईत, डॉक्टर चित्रा कुरे, त्याच्याचबरोबर सर्वजित बनसोडे, प्रशांत इंगोले, उत्तम वंशू, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवटेकर, कृष्णा देशमुख, दीपक डोके आणि आजच्या मीटिंगमध्ये प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांना महासचिव म्हणून नेमण्यात आलेलं आहे। उरलेली कमिटी ही नंतर निवडल्या जाईल अशी परिस्थिती आहे। आजच एक काही दिवसापूर्वी आलेली जी बातमी आहे की आपण 2017 या वर्षी फक्त साखर इम्पोर्ट केली, म्हणजे रॉ शुगर इम्पोर्ट केली। याच्या अगोदर आपण असणारं साखर ही एक्सपोर्ट करत होतो, सरप्लस होती। परंतु या सरकारचं नियोजन नसल्यामुळे कुठल्याच पद्धतीचं नियोजन नाही, फक्त कमवणं जेवढाच अजेंडा असल्यामुळे रॉ शुगर जी आहे आणि मळी जी आहे ही इथेनॉलकडे वळवल्यामुळे यावर्षी भारताला डबल किमतीमध्ये 10 मिलियन टन साखर आयात करावी लागते अशी परिस्थिती आहे। आज साखरेचा भाव 80 रुपये आहे। येत्या 10-12 दिवसामध्ये तो 100 रुपयावरती जाईल। मोदक आता गोड लागण्याच्या ऐवजी कडू लागायला सुरुवात होतील अशी परिस्थिती आहे। लागोपाठ सण आहेत, नवरात्र आहे, दिवाळी आहे। शासन हे आम्ही धर्माने हिंदू आहोत असं म्हणतात आणि धर्माचं आम्ही संरक्षण करतो असं गाजावाजा करतायत। परंतु धर्म पाळत असताना सण हा सुद्धा एक अविभाज्य भाग आहे। तेव्हा ते सण गोड होण्याच्या ऐवजी हे आता कडू व्हायला लागलेत अशी परिस्थिती आहे। आणि ते एकाच कारणामुळे की रॉ शुगर आणि मळी हे दोन्हीही मोठ्या प्रमाणात इथेनॉलकडे वळवण्यात आलेले आहेत। हे इथल्या शुगर माफियाला माहीत असताना सुद्धा ही शुगर माफिया शांततेने बसले
कारण का त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉ शुगर आणि इथेनॉल करण्यासाठी गेलं तर भारताला लागणारी साखर ह्याच्यामध्ये शॉर्टफॉल होणार आहे. महाराष्ट्र हा 30% साखर देशाची प्रोड्यूस करतो. तेव्हा ह्या शुगर माफियाने एकदम साखरेचे भाव वाढवले आणि ते अजून वाढवतील अशी परिस्थिती आहे. जनतेला आमचं एवढंच सांगणं आहे ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणायची असेल तर सत्तेमध्ये बसलेले जे पक्ष आहेत आणि जे पक्ष सत्तेमध्ये जाण्याच्या वाटेवरती आहेत अशा पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकेमधले निवडून आलेले सदस्य, आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणं धरल्याशिवाय ये हम करो सो कायदा जो आहे किंवा वृत्ती जी आहे आम्हालाच कळतं आणि आम्ही जे करू ते तुम्ही मान्यच करा, हे थांबणार नाही. जनतेलाच आंदोलन स्वतःच्या हातामध्ये घ्यावं लागणार. या शुगर माफियामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा आहे, RSS सुद्धा आहे, काँग्रेस राष्ट्रवादी आहे. या शुगर माफियामध्ये कोणी नाही तर वंचित बहुजन आघाडी नाही. आणि म्हणून रोखठोक भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे आंदोलन आणि साखरेचा भाव हा पुन्हा कमी करायचा असेल तर जनतेने हे आंदोलन आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे आणि जनतेनेच उतरलं पाहिजे. तरच साखरेतली गोडवा कायम राहील. नाही तर कडूपणा आपल्या सगळ्यांनाच टेस्ट करावं लागेल अशी परिस्थिती आहे. जनतेने हे आंदोलन केलं पाहिजे. आम्ही असं त्यांच्याबरोबर राहणार. जनतेने सुरुवात केलं की आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. बघा हे व्यापक आंदोलन आहे. पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, नगरपालिकेचा सदस्य आहे, महानगरपालिकेचा सदस्य आहे, आमदार आहे, खासदार आहे. या सगळ्यांच्या घरासमोर तुम्हाला निदर्शनं केल्याशिवाय आत्ता गत्यंतर नाही. हे डिक्टेटरचं सरकार आहे आणि डिक्टेटर हा एकाच गोष्टीला घाबरतो. मी नेहमी म्हणतो, तो कुठल्या राजकीय पक्षाला घाबरत नाही, तो कुठल्या नेत्याला घाबरत नाही, पण तो मास ज्याला जनता आपण म्हणतो त्यालाच डिक्टेटर घाबरतो. हे आपल्याला जंतर मंतरच्या आंदोलनावरनं लक्षात आलं असेल. तर सरकारने सामान्य जनतेला प्रत्येक गोष्टीसाठी लाईनीमध्ये उभं करून टाकलेलं आहे, ताकी त्यांच्या या योजनेकडे कुठेही त्यांचं लक्ष जाऊ नये. आज प्रत्येक गोष्टीला KYC करा, राशन कार्ड असेल, गॅस असेल, लाडकी बहीण असेल, अर्धं तिकीट असेल, याची विभागणी केलेली असताना आता सर्वसामान्य जनता मग परत या गोष्टीकडे कसं लक्ष देईल? प्रत्येक गोष्टीला लाईनीमध्ये उभा करून टाकलेलं आहे. हो, मान्य आहे ना तुमचं की त्यांनी प्रत्येक गोष्टीला लाईनीमध्ये उभं राहिलेलं आहे. पण इथे असणारा आज साखर आहे, उद्या अजून काहीतरी होईल.
हे माफियाचं सरकार आहे. तेव्हा माफिया काय प्लॅनिंग करतो काय कोणाला माहिती. त्यांनी प्लॅनिंग करून बाहेर काढलं की आपल्याला कळतं की हा प्लॅनिंग हे त्यांचं झालं. तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्यांनी सगळ्याच गोष्टीला असताना रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आम्ही असताना घेणारच आहोत म्हणून म्हटलं आम्ही जाहीर केले त्याच्यामध्ये. E20 लॉन्च करताना त्यांनी सांगितलं होतं की पेट्रोलचे भाव हे कमी होतील. मात्र इकडे बघितलं तर साखरेचंही निर्यात वाढली, त्याचे भाव वाढवले आणि पेट्रोलचे भाव जसे तसे आहेत. दोन्हीकडून पिळवणी होती नागरिकांची. नागरिक उतरला तर भाव कमी होतील. नागरिक जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत भाव कमी होणार नाही. काही आंदोलनं राजकीय पक्षांनी केले की त्याच्यातला असणारा परिणाम होतो. पण मी जसं म्हणालो त्यावेळी डेमोक्रेसी असली पाहिजे. इथं डेमोक्रेसी संपलेली आहे, हुकुमशाही सुरुवात झालेली आहे. आणि हुकुमशाही कोणाला घाबरतो तर जनतेला घाबरतो. जंतर मंतरवरनं दिसलेलं आहे. लोकांनी उतरावं, यांच्या घरासमोर निदर्शनं करावी, तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर निदर्शनं करावी. आणि जनतेने ही हिंमत दाखवलीच पाहिजे. तर तरुण वर्ग निदर्शनासाठी पुढे आला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर वक्तव्य केलं जातं की तुम्ही जर निदर्शनं करत असाल तर तुमचं कॅरेक्टर खराब होऊन जाईल, भविष्यात तुम्हाला काही मिळणार नाही. एक गरज दिल्लीमध्ये असताना मी तिथे म्हणालो तर पोलीस असं सांगायला लागला की त्याला ठोकायला सुरुवात करा. शेवटी असणारं जे आहेत मालक ही जनता आहे. आणि मालक ही जनता असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था करण्याची जबाबदारी ही जनतेची आहे, पोलिसाची नाही. तेव्हा जनतेने हा कायदा सुव्यवस्था लागू करण्याचं हातात घेतलं, हा त्याचा नैसर्गिक अधिकाराचा त्यांनी वापर केलेला आहे. त्यांनी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही. सत्ताधारी बसलेला जो आहे, पोलीस हा जो आहे हा जनतेचा नोकर आहे. तेव्हा जनता कायदा हातामध्ये घेते त्यावेळेस ते राज्यच स्वतःच्या ताब्यामध्ये घेते अशी परिस्थिती आहे. सध्या SIR